नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की सोसायटीमध्ये फ्लॅट असणाऱ्या फ्लॅटधारकाने सदरचा फ्लॅट हा भाड्याने देताना कुटुंबाला द्यावा की मुलांना द्यावा, याकरिता सोसायटीची परवानगीची आवश्यकता आहे का, किंवा फक्त कुटुंबालाच फ्लॅट भाड्याने देता येईल असा सोसायटी नियम करू शकते का. तसेच फ्लॅट मुलांना किंवा मुलींना भाड्याने देता येणार नाही याबाबत काही सोसायट्या निर्बंध घालतात, ते योग्य आहेत का याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, की यामध्ये आपल्याला पाहायला लागेल की फ्लॅट कोणाला द्यायचा तो सर्वस्वी त्या घरमालकाचा प्रश्न असतो. यामध्ये सोसायटी कुठल्याही प्रकारे त्यामध्ये निर्बंध घालू शकत नाही. जर सदरचा फ्लॅट हा त्या माणसाला अलॉट करताना तो ज्या हेतूसाठी अलॉट केलेला आहे त्या हेतूसाठीच जर त्या फ्लॅटचा वापर होत असेल तर सोसायटीला कुठल्याही प्रकारची हरकत घेण्याचा अधिकार नाही किंवा आवश्यकता नाही. आता यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यातील 43B मध्ये याबाबत पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सदरचा फ्लॅट हा आपण भाड्याने देताना सोसायटीच्या कमिटीला 8 दिवस आधी सांगणं हे आवश्यक आहे. आता हा झाला एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की सदरचा फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर सदरच्या फ्लॅटच्या बाबतचं भाडे करार हा नोटराईज असावा की नोंदवलेला असावा, याबाबत बरेचसे गोंधळाची परिस्थिती आहे. तर याबाबत भाडे करार हा कितीही मुदतीचा असला तरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा अशा दोन्ही पद्धतीने तो करता येतो व ही सर्वस्वी घरमालकाची जबाबदारी आहे. तसे न केल्यास कलम 55 प्रमाणे ज्या व्यक्तीला तो फ्लॅट भाड्याने दिलेला आहे आणि त्या फ्लॅटचा कुठलाही करारनामा झालेला नाही आणि त्याबाबत काही घरमालकामध्ये आणि भाडेकरूमध्ये काही वाद निर्माण झाल्यास आणि करार नसल्यास भाडेकरू ज्या अटी आणि शर्ती सांगेल त्याच ग्राह्य धरल्या जातील असं कलम 55 सांगते. त्यामुळे भाडेकरू आणि घरमालक यांनी परस्पर सामंजस्याने ऑफलाईन किंवा ऑनलाईन भाडे करार दस्त नोंदवणे हे दोघांच्याही दृष्टीने सोयीस्कर आहे. सदरची तरतूद ही 31/3/2000 नंतरच्या सर्व भाडेकरांना लागू होणार आहे. म्हणजे काय की 31/3/2000 नंतर जे फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत व त्यांचे करार करावयाचे आहेत किंवा केलेले आहेत ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने हे रजिस्टरच आवश्यक आहे. म्हणजेच नोटराईज चालणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये असे फ्लॅट नोटराईज फ्लॅटचे करार नोटराईज केलेले चालणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच मित्रांनो की बऱ्याच वेळेला काय होतं की भाडेकरू ठेवला जातो, त्याच्याबरोबर करार केला जातो, सोसायटीला ती कुठली गोष्ट कळवली जात नाही किंवा सोसायटीला त्या फ्लॅटच्या भाडे कराराची प्रत दिली जात नाही. तर हे योग्य नाही. याच्यामध्ये सोसायटीला कळवणं बंधनकारक आहे. तसंच सोसायटीला एक प्रत भाडे कराराची देणं गरजेचं आहे. तसंच यामध्ये सोसायटीचा फ्लॅट भाड्याने देताना जो भाडेकरू आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे. हे 43A कोऑपरेटिव्ह ॲक्ट यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे घर मालकांनी सदरचा फ्लॅट आपला फ्लॅट भाड्याने देताना भाडेकरू सोबत रजिस्टर्ड भाडे करार करणं आवश्यक आहे. तसेच भाडेकरूचं पोलीस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी सोसायटीला कळवणं अत्यंत आवश्यक आहे. तर मला वाटतं याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. आपले शंका निरसन झालेले असेल. तरी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. धन्यवाद.